दुर्जन मारणं पाप नाही राजे. जी वस्तू आपली नाही ती बळकावणं, नीती सोडणं, अनितीनं वागणं, नीतीबाह्य व्यवहार करणं याचं नाव पाप आहे. पापाचे नाव न विचारित नीत. आणि एकदा नीती सुटली का भलतेची उन्मत्त करी सदा. भलतेची उन्मत्त. आणि बरे का राजे, हा त्रास तुम्हालाच आहे असं नाही, आम्हाला सुद्धा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आपण करणे काम. हे पहा, धर्माचे पालन पाखंड खंडन हे आम्हा करणे काम. प्रजेचं पालन दुर्जनाचा नायनाट हे तुम्हा करणे काम. तुम्हालाही काम आम्हालाही. धर्मरक्षा वयासाठी देवासही आटी जन्म घेणे. राम असो कृष्ण असो यांनी अवतार घेतले धर्मरक्षणासाठीच आहे. मग रामानं रावण मारला, कृष्णजीनं कंस मारला. एक लक्षात घ्या, देवाचं भांडण व्यक्तीसोबत नाही काका. आणि व्यक्तीसोबत भांडत असेल तर तो देव ठरत नाही. भांडण अधर्मासोबत आहे. आणि अधर्म हा पदार्थ नाही, तो अधर्मीच्या आश्रयाने असतो. म्हणून रावण अधर्मी म्हणून मारला आणि विभीषण धर्मी म्हणून राज्यावर बसवला. कंस अधर्मी म्हणून मारला, उग्रसेन धर्मी म्हणून राज्यावर बसवला. अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं याला म्हणतात धर्माची संस्थापना करणं. तसं प्रजेचं पालन आणि दुर्जनाचा नायनाट हा तुमचा धर्म आहे राजे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार हे. छत्रपती शिवरायावर श्रद्धा असणारी सगळी तरुण मंडळी तुमचं सांगतो राजे, जमलं त्या जगदंबाच्या वतीनं ही 5 तारखेला बरोबर 5च आहे. गेल्या वर्षी 5च होती, तारीख द्यायला आले तेव्हा. या वर्षी 5च आहे. बरोबर 5 तारखेलाच निमंत्रण वर्षाणी बरोबर योग आला. अतिशय सुंदर नियोजन केलं. सगळ्या ग्रामस्थ मंडळीला, सगळे गावचं गाव एका मायेची लेकरं होऊन या कार्यक्रमासाठी एकत्रित आनंद दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. सगळ्या तरुणांना, वेगवेगळ्या मंडळाला, याच्या सर्व सहभागी असणाऱ्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आता ज्ञानेश्वर माऊली होईल, जय विठ्ठल होईल, सगळे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. आता शिस्त पाळा. आमचा मारुती गेला पळत तर त्याच्या मागे बरेच गेले पडून. आता उठू नका कोणी. आता कोणी उठू नका. जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिट लागेल आपल्याला. तुला त्रास नाही. मी तंतोतंत वेळ सांभाळत असतो. महाराष्ट्राला माहिती आहे आपण आता घरी आहे बघा. म्हणून माऊलीचं भजन जय विठ्ठल. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार हे. पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. तुका म्हणे धर्म रक्षा वयासाठी देवासही आटी जन्म घेणे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार हे. पांडुरंग करो
प्रथम म्हणकरणाता शंकराचे स्वतः चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी मनुसारदाचे चतुर्णाच्या पदावाप सिद्धिपादीची सहजातीच्या चरणावता दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जंजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया भाष दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नामोच्चार जंतया भाष दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोक टाळ मृदंग श्रोते देखा भाष दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ नाम म्हणे कीर्तन रूपी सभेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड नाम सप्ताह आणि यावर्षी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा जगदंब ग्रुपच्या वतीनं मोगल आप्पाच्या मळात येऊन गेले वर्षी मला दिलेलं निमंत्रण आणि जगदंब ग्रुपच्या निमंत्रणामुळे बऱ्याच वर्षानंतर तुम्हा दावचवाडीकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी जे गजानन महाराज रायते महाराज मागचे उभे असलेले आमचे जगन्नाथ बाबा आणि यज्ञनाथ बाबा कबीर महाराज रविदास महाराज सर्व इकडचे गायनाचार्य विनयकरी पाठीमागचे टाळकरी इकडचे सर्व टाळकरी महाराज बसलेले ते बरेच महाराज आहे सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही हार्मोनियम वादक महाराज दोन्ही मृदंगाचार्य महाराज एका महाराजाचा बाप कीर्तनात आहे संग्राम बापूचा बाप महाराज असतील यात काय नाव महाराजाचा बाप नाही नमस्कार काका तुम्हालाही नमस्कार ते बाजीरावजी पाटील त्यांच्या सोबत आलेले सर्व मान्यवर व्यासपीठावरील बसलेले मान्यवर सर्व बारदाण्या तुम्हालाही नमस्कार उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव दोन्ही तुकाराम महाराज तुम्हालाही नमस्कार अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळीने केलं बरं का ठरले सर म्हणून दावचवाडी ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतोच पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन दररोज त्यांच्या कार्यक्रमाचं उपस्थितीमुळे सौंदर्य वाढवलं म्हणून दावचवाडीकरांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद विठ्ठल पूर्वी इंग्रजांच्या राज्यात आम्ही इथे खूप कीर्तन केली गावामध्ये आपल्या हनुमान मंदिरामध्ये प्रवचन कीर्तन पिंपळेगावरून आम्हाला ते बूट सेट घेऊन यायचे पूर्वीचा काळ
नंतर बऱ्याच वर्षानंतर आलो तर माझ्यावर विश्वास बसेना, आपण खरंच दावचवाडीत आहोत. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐश्वर्यात दावचवाडीचा सत्ता आहे. ऐश्वर्य संपन्न, भागवा भागवी नाही, कशात काट कसर नाही. गायकांची रेलचेल, टाळकऱ्यांची रेलचेल, मृदंगाचार्य, अतिशय सुंदर देखना मंडप. पाऊल टाकला की वाटतं कृष्णाच्या द्वारकेत आलो. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. म्हणजे पुढच्या वर्षी माझी तारीख घ्यावी याकरता वशिला नाही, ही वस्तुस्थिती असल्यामुळे सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, पण हा अभंग घेण्याचं कारण आहे काका, इथे आल्यानंतर छत्रपती शिवरायावरची मी श्रद्धा पाहिली आणि अभंगच बदलला. नाही तर दुसराच होता, तो नाही सांगत दुसरा. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगात छत्रपती शिवरायाला केलेला उपदेश आहे, म्हणून मी या अभंगाची निवड केली. विठ्ठल. अति परिचय झाला म्हणजे त्या व्यक्तीचं महत्व कळतच असं नाही. जिथे बाराही महिने चाललं राजा आपला, पुन्हा 11 पासून सुरू कर. आता किती 1.5 तास तर नाही राहिला. खाली वाकून खाली वाकून खाली वाकून. आता माझ्याकडे पहा, काही पाप लागणार नाही. मोबाईल बंद करा, चुकून राहिले असेल कोणाचे, त्याचा तुमचा दोष नाही आणि तिकडून करणाऱ्याचा दोष नाही. त्याला काय माहिती तुम्ही कुठे बसलाय म्हणून. मग तुम्हाला तर विक्षेप होतोच, पण शेजाऱ्यालाही त्रास होतो. हे तुमचा मोबाईलचं संभाषण ऐकायला कोणी आलं नाही, इथे कीर्तन ऐकायला आलं. एकमेकांनी सर्वांचा विचार करा. समझोता एक्सप्रेस. विठ्ठल जिथे आईला मुलगा कळाला नाही, तिथे समाजाला संत कसा कळेल. आता कोणती दिंडी निघू द्या, महाराष्ट्रभर पांडे महाराज 2 संतांचं नाव, ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. इमानदारीने सांगा, आहे जिलेबी खाल्ली कशामुळे? केवळ ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला 2018 साली गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. म्हणजे समकालीन समाजाला व्यक्तीचं सानिध्य अथवा जवळीक प्राप्त झाली म्हणजे त्या व्यक्तीचं महत्व कळलंच असं नाही. जर आईनं मुलाला ओळखलं असतं, एकाच वाक्यात सांगतो, पुढचं रामायणच घडलं नसतं. जिथे कैकेयीला भरत कळाला नाही आणि कळाला तेव्हा उशीर झालेला. राम लक्ष्मण सीता वनवासात गेलेले, वेळ कमी असल्यामुळे लगेच गेलेले. राजू झोपू नको, राम लक्ष्मण सीता वनवासात गेले वनवासात. राजा दशरथही मरण पावला आणि भरताला मामाच्या घरी स्वप्न पडलं. भरत देखे भयानक सपना. तेव्हा मोबाईल नव्हते, स्वप्नाहून सगळं. स्वप्न पडल्याबरोबर भरताने अभ्यास केला या स्वप्नाचा, कारण स्वप्न शास्त्र वसिष्ठ गुरुदेवानी या 4ही भावांना शिकवलं होतं. ज्या रात्री, नीट ऐका, ज्या रात्री काळ्या वर्णाची स्त्री काळं वस्त्र नेसलेली, सर्वांगाला तेल लावती, केस मोकळे सोडले आणि विचित्र हसून आपल्याकडे पाहती, असं स्वप्न पडलं की समजायचं आपल्या घरातल्या पुरुषापैकी कोणी कायमचं गेलं अथवा कोणी दूर गेलं. हे स्वप्न भरताला मामाच्या घरी, भरताचे मामा युधाजित राजे. भरत देखे भयानक सपना. आणि असं काही वाईट घडू नये म्हणून कोण बाबा
सकाळी उठल्यापासून शिवाला अभिषेक, ब्राह्मणाला दान धर्म, अन्नदान भरतजीनं सुरू केलं होतं. पण ते सेवक आले, कारण अंत्यसंस्कार करायचे आहे ना, मुलाशिवाय होत नाही. 2 तर वनवासात गेले, ते 14 वर्ष वापस येत नाही. म्हणून गुरुदेवानं निर्णय घेतला, जितना जल्दी हो सके उतना जल्दी भरत रिपुसुदन को ले आओ. बस हे कळलं तुम्हाला. आणि मग भरत रिपुसुदन दोन्ही बंधूला आणले तोपर्यंत अयोध्येत येईपर्यंत भरताला, शत्रुघ्नाला दशरथजीचं मरण आणि रामाचा वनवास कळू दिलं नाही सेवकांनी. पण महाद्वारात आल्याबरोबर भाऊ संशय आला. शत्रुघ्ना, काय दादा, काय हेच महाद्वार? आपण मामाच्या घरून यायचो, इथं आपले वडील उभे असायचे, 2 भाऊ असायचे. आपण दोघेही भाऊ पहिलं बापाच्या पायावर डोकं ठेवायचो, बाबा कवटाळायचे आणि मग राम लक्ष्मण आपल्या गळ्याला बिलगायचे. नेहमीची पद्धत होती. आज तिघही महाद्वारात दिसत नाही. रुसले असतील का रे आपल्यावर? शत्रुघ्न म्हणाला, दादा कदाचित रुसले असतील ना, तर माझी खात्री आहे तिघाचंही प्रेम कैकेयी आईवर आहे. आपण असं करू, आधी कैकेयी मातेच्या महाली जाऊ, तिथे तिघही भेटतील. म्हणून निर्णय महाद्वारातून बदलला काका. आणि जेव्हा कैकेयीच्या महाली तिघही भरत शत्रुघ्न येतात, सजी आरती मुदित मुठी धाई, तुलसीजी म्हणतात, अति आनंदानं आरती घेऊन झाली आई. दोन्ही लेकराला ओवाळलं, कुंकुम तिलकही केला आणि विचारलं, माझ्या माहेरची सुखी आहेत का रे बाळांनो? महेर पुछत कुशल हमारे. पतीचं प्रेत घरात आहे काका, 2 मुलं सून वनवासात आहे आणि विचारती माहेरचं. सगळे खुश आहेत आई, पण एकाएकी भरताला आठवण आली. उभं राहूनच विचारलं, कहा कहू तात, कहा सब माता, कहा सिय राम लखन सिय भ्राता. मेरी माता कौशल्या देवी, मेरी माता सुमित्रा देवी कहाँ है? मेरे पिताजी कहाँ है? मेरे भैया राम लखन भाभी जानकी कहाँ है? ना बेटा भरत धीरज करो रे, बात तो पूरी बिगड़ गई थी बेटा, लेकिन मंथरा साथ में थी करके सुधार डाली. ऐसी कौन सी बात बिगड़ी थी अयोध्या में जो मंथरा साथ में थी, बाद तूने सुधार डाली? एकच वाईट झालं बाळा, तुझा राज्याभिषेक बघायला तुझा पिता नाही. माझा पिता राज्याभिषेक. आणि मग सगळे सांगावं लागलं. पूर्वीचे वर मागायची संधी मिळाल्यामुळे मी त्या दिवशी वर मागितले. पहिल्या वराने राज्य मागून घेतलं तुला, दुसऱ्या वराने 14 वर्षाचा वनवास. रामाला तो वनवासात गेला, सोबत लक्ष्मण गेला, सीताई गेली आणि त्याच्या वियोगानं तुझा बाप मेला. बाकी मी सगळे चांगलं केलं बाळा, थोडस देवानं वाईट केलं. जेवढं मेलं ना हे देवानं केलं, हिनं चांगलं केलं. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. आणि मग भरताचा तोल गेला. तलवार उपसली आईवर. हे नीट ऐका, तलवार उपसली पण खाली आली नाही. कारण 2 गोष्टी, आता हे वाढत राहतं पण सांगतो बारकावा. पहिलं कारण, माझ्या रघुकुळात मातेचं पूजन सांगितलं, मातेची हत्या नाही म्हणून परंपरेनं तुझा वध करीत नाही. आणि दुसरं कारण आहे पापीनी, माझ्या भावाची मान खाली जाऊ नये म्हणून तुझी मान तोडत नाही. ही मराठी नीट ऐका. मान खाली जाऊ म्हणजे वनवासामध्ये 14 वर्षे ऋषी मुनी, साधू संत, महात्मे, योगी, तपस्वी बोट दाखवू दाखवू चर्चा करतील. हा पुढे चालला, हा याचं नाव राम आहे. याच्या भरत नावाच्या भावानं आपल्या आईचा वध केला होता. हे चर्चा वनवासात माझा भाऊ ऐकल ना, लाजन खाली मान घालल म्हणून तुझी मान तोडत नाही पापी. जब ते कुमत कुमत जे ठेवू, खंड खंड वै हृदय न गयऊ, बर मागत मन भई नाही पीरा, गरे न जीव मग पडेऊ न किडा. तुझ्या तोंडात किडे नाही पडले, जीभ नाही तुटली, मनाला पीडा नाही झाली पापीनी. तू माझी माय नाही, मी तुझा पुत्र नाही. बस संपलं. इथे संबंध तोडला आई सोबत भरताना, तेव्हा कैकेयीला पश्चाताप झाला. देवा, एवढं माझ्या लेकराचं प्रेम रामावर होतं हे आधी कळलं असतं तर त्याला वनवास नाही, याला राज्य मागितलं नसतं. मी का सांगतो, जिथं मायला मुलगा कळला नाही तिथे समाजाला महात्मा कसा कळेल. पुन्हा 2-3 मिनिट घेतो. मिनिट किती वाढले ना भाऊ?
तरी वेळेत संपवतो. सर्वांचा विश्वास आहे माझ्यावर. पुन्हा आपलाच मुलगा भगवान आहे पवार साहेब. हे जर यशोदेला कळलं असतं काका तर दुसऱ्या देवाला नवस केला असता का? खरं सांगा. त्या तक्रारी आता काल्याच्या दिवशी ऐकाल तुम्ही पोटबारात तक्रारी घेऊन यायच्या गोपिका. तेरा नंद केशवर उठ के बड़ी भोर घर आता उसे कहे दो जसोदा माता. त्या तक्रारी सांगतो काय केलं का? घर में करती थी मैं काम धंधा जरा चुपके से आया मुकुंदा सुने बंसी की राग मोहे पीने लगी आग ये बुझाता उसे कहे तो जसोदा माता. ती तो झाली की दुसरी लाईन मोठी होती पण थोडक्यात उलटतो भांडे बाबा. दुसरी तुझं काय? चांदनी रात थी पिछला पहरा पति सोया था थी पास मेरा दाढ़ी चोटी की गांठ लाई उठा के खाट फिर जगाता उसे कहे तो जसोदा माता. ऐसे मेला रचाए गिरिधारी 16 सहस्त्र में ब्रह्मचारी दासे मीरा कहे तेरी लीला रहे कोई पार न पाता. ऐसी ऐकता गाराणी यशोदा नहीं मिळाले पाणी. बस कृष्णा खोड्या दे टाकुनी. बाकीच्या प्रौढ वयाच्या गवळणी म्हणाल्या यशोदे तुला शपथ आहे आमची. मनापासून वाटतं का तुला कृष्णानं खोड्या करू नये? मनापासून. मग एक उपाय आहे. गणपतीला नमस्कार. गणपतीला संकष्ट चतुर्थी व्रत घेई मग गणेश देईल याचे उत्तम गुण. मग खोड्या करायचं टाळल. आणि भाऊ यशोदेने केला नवस. गणपती बाप्पा माझा कृष्णा जर खोडा करायचा टाळला तर तुला 1000 लाडू 1000 मोदक. हे किसनरावला कळालं. गणपतरावकडे वशिला लावला आईनं म्हणून. मग गणपतरावला महत्व प्राप्त होण्यासाठी किसनरावनं 1 महिना संप केला. एक वासुदेवे परिणाम झाला. माझा कृष्ण खोड्या करायचा टाळला. मग 1 महिना संपल्यानंतर रात्रभर जागे आहे मम्मी. नैवेद्याची तयारी. 1000 लाडू 1000 मोदक तयार केले. सकाळची वेळ स्नानादी कर्म आटोपून नैवेद्य दाखवायला आई साहेब निघाल्या. बोट धरून किशनराव आहेत. सहज म्हणाले मम्मी. मम्मी शब्द नसेल तेव्हा पण ऐकून घ्या. काय रे चिंत्या याच्यातला 1 लाडू मोदक मला देणार का? बाळा देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरच्या लेकरांनी खायचं नसतं. कृष्ण मनात म्हणलं तुला काय माहिती म्हातारे देवाचा बाप मी आहे पण तुला कळत नाही तर मी तरी काय. तिथे गेल्यानंतर भाऊ बरोबर धूप आणायचं विसरली यशोदा. कृष्णा अरे धूप आणायचं राहिले बाळा. इथे लाडून मोदक आहे यार लक्ष ठेव. मांजर वगैरे येईल. कृष्णजी म्हणाले एवढा बोक्या असल्या मांजरीची काय हिंमत आहे इथे. तंबाजी सुरू केली देवाने. काय गणपती हे लाडून मोदक तू खातो का? मी गणपती लटलट हे बाबा मी तुमच्या म्हातारीला उद्योग सांगितला नव्हता. तुम्हीच खा फक्त मला त्रास देऊ नका. आई यायच्या आधी नैवेद्य संपवला.
धूप घेऊन ये आले सदनाते, रीता हारा तेथे देखेला. अरे याचे लाडू मोदक काय झाले? मी नाही खाल्ले काय? मला माहिती आहे तू केवढाचा लाडू मोदक किती कसं खाणं शक्य आहे, पण झाले काय? ते तू तिकडे गेली नाही? 1000 उंदर आले. त्या 1000 उंदरात एक मोठा उंदीर होता आणि त्या मोठ्या उंदरावर एक मोठा बाबा बसला होता. तयावरी तयामध्ये थोर होता से मूषक. विनायक बैसला से सोंड भयंकर हलवीत असे. आणि एका एका उंदरानं एक एक लाडू मोदक उचलला आहे. अरे साक्षात गणपती नैवेद्य ग्रहण करायला आला होता. मला काय हात मारली नाही, मी दर्शनाला आले असते. खूप प्रयत्न केला मम्मी. मग काय झालं? उंदीर भ्यासूर भ्यालो मी, जननी वडली वदनी बोबडी. ते मला बोलता येईना. यशोदेला वाटलं जाऊ द्या, गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून व्रताची सांगता करावी. गोड खोबरं आणण्यासाठी यशोदा माई आत गेली. कृष्णजीला वाटलं अजूनही माझ्या मम्मीला कळत नाही मी देव बाप्पा आहे, म्हणून गणपतीला दमबाजी सुरू केली. गणपती काय ते घाई घाई लाडू मोदक खाल्ल्यामुळे, घाई घाई लाडू मोदक खाल्ल्यामुळे ते व्यवस्थित बसले नाही. व्यवस्थित बसले नाही. मग तुम्ही आज जा आणि ते व्यवस्थित करा. उचलला गणपती आणि पोटात टाकला. आता यशोदा माई नैवेद्य घेऊन आली. भाऊ, ज्याला नैवेद्य दाखवायचा तो देवच नाही. मग भगवान कृष्णजीला विचारलं, देवासीच पोसे कृष्णजीने हसायला सुरुवात केली. खोंड बाबा, तेव्हा 14 ब्रह्मांडाचं दर्शन प्रभूच्या मुखात यशोदेला. त्यात गोकुळ, त्याच्यात पुन्हा नंद पाटलाचा वाडा कृष्णाच्या मुखातच. त्या वाड्यात पुन्हा देवघर, त्या देवघरात गणपती. आणि तो तोंडातला गणपती यशोदेला सांगत होता, मुखातील गणपती मातेशी बोलत. आम्ही किरकोळ आहो, हा आमचा अध्यक्ष. पूजावे त्वरित हरी लागी. मी का सांगतो हे? जिथं आईला लेकरू कळलं नाही तिथे समाजाला महात्मा कसा कळल. पण त्याही काळी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं महत्व ओळखणारे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय. पूर्वीचे राजे राष्ट्र कसं चालवावं हे विचारण्यासाठी साधू संतांकडे येत असे. आताचे साधू संत राजाकडे जातात, आमचं वन फोरचं करून द्या. छत्रपती शिवाजी राजांनी संत तुकोबारायचं महत्व ओळखलं. आणि राजा आडनावाचा नसतो, लक्षात घ्या. बरोबर राजा चालला राजा तर सलूनवर चालला राजा. त्याचं नाव राजा आहे, नेहमीचा राजा आहे.
नावाचाही राजा असतो. भूक लागली म्हणजे शेतकऱ्याच्या खड्यावर जाऊन हरभरे वेचून खातो आणि नाव राजा आहे म्हणतो. तोही म्हणे राजा मी, तोही म्हणे राजा. साठी वेची चणे तोही म्हणे राजा मी. भूक लागल्यावर शेतकऱ्याच्या खाळावर जाऊन हरभरे खात आणि राजा नाव आहे म्हणतात. तसे छत्रपती शिवराय नावाचे राजे नाही, लक्षणाचे राजे. राजाची 5 लक्षणं आहे, एवढं लक्षात ठेवा. आपण ज्यांच्या सानिध्यात आहो ना आता 2 तास, 5 लक्षणं राजा त्याला म्हणतात. विवाहस्या, बलिस्या, साधुविवाह ही राजाची लक्षणं सांगितली संस्कृतमध्ये. राजा तरुण पाहिजे, राजा बलवान पाहिजे, राजाचं अंतकरण दयेनं भरलेलं पाहिजे, राजाजवळ सत्ता पाहिजे आणि राजाजवळ संपत्ती पाहिजे. ही 5 लक्षणं राजाची. आणि सगळी लक्षणं छत्रपती शिवरायावर बसतात. नंतर घरी गेल्यावर डोकं चालू राजा. अजून एक राजा सांगतो तुम्हाला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र आणि तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. ज्ञान राजा. माऊलीला राजा का म्हणतात? राजाच्या लक्षणात बसतायत म्हणून. राजाची 5 लक्षण आहे ना. राजा तरुण पाहिजे, माऊली 22 वर्षाचे. तुम्ही हे डोकं चालवा म्हणजे हे सगळ्या अभंगही कळेल तुम्हाला. 22 वर्षाचे विवाह म्हणून राजा. राजाजवळ संपत्ती पाहिजे, दयाचे द्वारी. सगळे पाठच असल्यामुळे काही सांगायची गरज नाही. दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अरे ज्याच्या दारात, असा शब्द आहे ना, दयाचे घरी सोन्याचा पिंपळ. दयाचे द्वारी का शब्द वापरला? ज्याच्या दारात सोनं आहे त्याच्या घरात त्यापेक्षा मूल्यवान रत्न पडून आहे, लक्षात ठेवा. एक शब्द असतात का हे? दारामध्ये काय असतं? घरात ज्याचा उपयोग नाही ते भाजीची देठं, कागदाची ठोरे, तेल कचरा दारात. मग कचरा समजून मागं सर का ते फुलाच्या पाकळ्या भेटल्या त्याला खेळायला सर ते नेमकं पुढे येतं पाकळ्या खेळणार. ज्यानं कचरा समजून सोनं दारात टाकलं त्यापेक्षा मूल्यवान रत्न त्या राजाच्या घरात आहे, हे सिद्ध झालं. दुसरं एक कारण आहे, नवीन कीर्तनकारासाठी भांडवल सांगून ठेवतो. दुसरं एक कारण आहे, नामदेव महाराजाजवळ तक्रार केली पांडुरंगानं. एकच मिनिटात सांगतो, हे नवीन टकलेलेच असतात, मटेरियल वाढतं त्यांचं. नामा काय देवा, अरे मला विश्रांतीची गरज आहे. नामा म्हणे देवा चला तया ठाया, पाठ आहे तुम्हाला, विश्रांती घ्यावं या 1-2 महिने कल्पवरी. पण तया ठाया म्हणजे कुठं? आळंदी घाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव, बस सगळे पाठ असताना वेळ घेत नाही. आणलं नामदेवरायाने पांडुरंगाला विश्रांती घेण्यासाठी. माऊलीच्या सानिध्यात पांडुरंग. ज्ञानदेवी घेतली दान बाबा बाळ चंदू, हृदय धरुणिया ध्यान बाबा बाळ चंदू, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू. आणि मग हाय बाबा तिथे रमला बराच. आता आई साहेब वाट बघून वैतागून गेल्या. आता येईल, उद्या येईल, काला झाल्यावर तरी येईल. तुम्हाला चांगलं माहिती आहे, वैतागून गेल्या. मग स्वतः आई म्हणजे साक्षात लक्ष्मीच ना, सोनं म्हणजे लक्ष्मी. आणि मग त्या आल्यानंतर दारात उभ्या राहिल्या.
विचारले, अहो त्या महात्म्याला तुमची गरज नाही, तुम्ही त्याच्या दारात का उभ्या? ते म्हणले, मी त्याच्यासाठी नाही आली, मग आमचा बुवाच त्याच्या घरात आहे म्हणून मी दारात आहे. दयाचे द्वारी यत्र योगेश्वर कृष्ण तत्र श्री, ती माग असते विठ्ठल विठ्ठल. हे राजाचं लक्ष, ते थोडासा फाटा फुटला काका, पण गेलो बाजूला, आलो लगेच. हा, दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ ही संपत्ती आहे. थोडस एक तरतम भाव पहा. लंकापूरचा राजा रावण, अलंकापूरचा राजा, आपलं हे राजावर चाललं, छत्रपतीच्या सानिध्यात आहोत आपण. अलंकापूरचा राजा ज्ञानेश्वर महाराज, अलंकापूरचा राजा रावण. ही विरुद्ध शब्द पहा, लंकापुरी विरुद्ध अलंकापुरी. मराठीमध्ये लंकापुरी विरुद्ध अलंकापुरी, आणि देव विरुद्ध राक्षस आहे ना. ही मजा पहा. मग लंकापुरी राक्षसाची, अलंकापुरी देवाची. अजून 18 साल आलं तरी आळंदी देवाची. बस एवढं. आता तिथलं पहा. लंकापूरचं वैभव, तिथं घर सोन्याची आहे. अलंकापूरचं वैभव, अरे इथं झाडही सोन्याची आहे. द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून राजा तरुण पाहिजे, मावळी 22चे. राजा संपत्तीवान पाहिजे. आपण वयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. राजाजवळ ताकद पाहिजे, अंगे ऐसे फळ. हे सगळे कीर्तन आपल्याला छत्रपती शिवरायावर बसवायचं आहे. हे ऐका, म्हणजे तिथं फिट बसते ते. राजाजवळ ताकद पाहिजे, अंगे ऐसे फळ, रेडा बोले. ही सामर्थ्य आहे. अरे किती ताकदवान माणूस असला तरी रेडा बोलवल का? एका बुक्कीनं रेडा मारल, याला अचाट शक्तीचे पोचट प्रयोग म्हणतात. रेडा बोलवायची ताकद नाही, बेअक्कली जनावर, अजिबात कवडीची अक्कल नसलेले जनावर रेडा. तो जर जाऊ लागला हायवेनी तर पांढऱ्या रेषेवरून चालतो भाऊ मधल्या. त्याला वाटतं हे मोदी सरकारनं माझ्याकरता टाकून ठेवलेली आहे. रवंत करीत चालतं. मागचा ट्रक ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर हॉर वाजून वैतागून जातो. मागणं गाडी चिटकून लावतो, कॅबिन मधून काठी काढतो, 10-15 काठ्या पुऱ्या ताकती रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा शेवटच्या काठीला रेडा हळूच मागं फिरून पाहतो, काय चाललं भारतात. एवढं बेअकली जनावर म्हणजे रेडा. सर्कशी पाहिल्यानं तुम्ही कोण्या सर्कशीमध्ये रेड्याचा वापर केला जात नाही का? ते शिकतच नाही. बरं, शेतकरी बसले, सर्वांना माहिती आहे. गाईचं वासरू वेगळं, म्हशीचं पारटू वेगळं. खिल्लाऱ्या गाईचं ते बैताळ जर्सीचं नाही, जितकं पाणी तितकी दूध देते. हे खिल्लारी गाय. वासरू सोडलं की 1000 गाईचा कळप असला तरी पळत जाऊन आईच्या कासेला लागतं. इतकी अक्कल वासराला आहे. म्हणून तर पूर्वीची माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे ना, हॉर्न वाजल्या बरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी एक शब्द बोललो नाही बाबा. आता बापत्याचे नाव न विचारिता नित भलतेची उन्मत्त करी सदा. आणि तिनं वागणं, नीतीबाह्य व्यवहार करणं म्हणजे जी वस्तू आपली नाही ती बळकावणं, याला पाप म्हणतात. श्रीदाराची सून पण नाही जाईव तू माते, पराविया नारी रखमाई समान. जी वस्तू आपली नाही ती त्याग नाही ती बळकावणं, त्याचं नाव पाप. त्याचे नाव न विचारिता. एका श्रीमंतानं 25 श्रीमंत सांगितले भाऊ जेवायला. तिकडची गोष्ट सांगतो ना, तिकडची म्हणजे ज्या भागाला नावं नाही तिकडची. वाडा होता, वाड्यात 25 सगळे कडक टोपल्यावाले झाले जेवायला. कडी लावून घेतली मालकानं, चुकून दुसरं कोणी येऊ नये हा उद्देश. 25 दाबून जेवले. जेवणाचा थाट होता, बसायला पाठ, पाठीला पाठ, ताट चांदीचं, वाटी चांदीचे, फुलपात्र चांदीचं, तांब्या चांदीचा, ताटाला सगळं पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटावडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोळी. तुम्हाला आठवते ते 42 पदार्थ दाबून जेवले सगळे. जेवण झाल्यावर लोडाला टेकून बसले. पानदान आलं. आता श्रीमंतीच्या थाटाला शोभेल असं पानदान कोंड महाराज. त्याच्यात वाटी होती वेल दोड्यासाठी. पानदान सोन्याचंच होतं,
चांगलं पाऊण फूट रुंदीचं 1.5 फूट लांबीचं पानदान सोन्याचं. ते 4 किलो वजन असेल त्या पानदानाचं. भाऊनं हिशोब केला 1,20,00,000. 30 लाखाप्रमाणे. ठीक आहे, 4 किलोच. त्याच्यात वाटी होती वेलदोड्यासाठी, ती सोन्याचीच होती. तिचं अर्धा किलो वजन असेल. एका श्रीमंताचं डोकं बिघडलं. पानदान नाही वाटी जमतो. जवळ आल्यावर असं वजनही करून पाहिलं त्यानं. वेलदोडे तर खाल्ले पण असे हातावर घेतले. म्हणला अर्ध्या किलोची तरी आहे, 15 लाखाची आहे. लाईट आहे म्हणला, लाईट गेली पाहिजे होती असं मनात आलं. यानं कोण्या जन्मात पुण्य केलं होतं काका? गेली लाईट. वेलदोडे वतले, वाटी खिशात घातली. 2च मिनिटात लाईट आली. ते नोकर घाबरले. मालक वाटी नाही, वाटी. आता 15 लाखाची वाटी. वाटी नाही, वाटी नाही, वाटी नाही. आता विचारावं तरी कसं? मालकालाही प्रश्न पडला. बाहेरून दुसरं आलं म्हणावं तर आतून कडी लावलेली मीच कुलूप लावून खिशात चावी आहे माझ्या. बाहेरचं कोणी आलं नाही आणि यांच्याशिवाय गेली नाही. आता हे म्हणतील आम्हाला काय चोरी लावण्यासाठी बोलवलं का जेवायला? म्हणून त्यानं थोडस डोकं चालवलं. एक टेबल ठेवला पुढे आणि भाषण केलं मालकानं 25 श्रीमंताच्या पुढे. इथे जमलेल्या श्रीमंतांनो, भाषण तिकडचं आहे. आज पेटवलं तरी 2-2 महिने विझणार नाही एवढं परमेश्वरानं दिलं असताना वाटी चोरीला जावी आपल्या श्रीमंतीला काळीमा फासणारी घटना आहे. पण चुकून जर कोणी खिशात घातली असेल. मी इथे सोन्याचं तबक ठेवतो टेबलवर, त्यानं या तबक मध्ये वाटी आणून ठेवावी. पण मला माहिती आहे कोणी आणणार नाही, कारण एवढ्या उजेडामध्ये वाटी आणून ठेवणारा चोरटा ठरणार आहे. एक युक्ती करतोय मी. 5 मिनिट लाईट बंद करण्यात येईल. ज्यानं वाटी चोरली त्यानं याच्यात आणून ठेवायची, जागेवर जाऊन बसायचं. चोरटा समाजाला कळणार नाही. माझी वाटी मला मिळेल, नंतर लाईट लावण्यात येईल. मान्य सर्वांना? सर्वांनी हात वर केले. मंजूर आहे. लाईट बंद केली काका. 5 मिनिट अंधार, लाईट अंधार. 5 मिनिटांना लाईट लावली संतोषराव. अरे वाटी नाही आली तर बघत गेलं.